आज आपण UDAS+ मध्ये ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थी इनॅक्टिव्ह किंवा ऍक्टिव्ह कसा करावा या संबंधी माहिती पाहणार आहोत. आपल्या शाळेतून दाखला घेऊन गेलेला विद्यार्थी परराज्यात परजिल्ह्यात स्थलांतरित होऊन गेलेले वीटभट्टीवरील ऊसतोड कामगारांची मुले यांचे दाखले केलेले असतात, परंतु समोरच्या शाळेतून आपण प्रयत्न करूनही विद्यार्थी ऍड करून घेतला जात नाही. अशा वेळेला ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थी इनॅक्टिव्ह करणं गरजेचं आहे. तर आज आपण हे विद्यार्थी इनॅक्टिव्ह कसे करावेत याची माहिती पाहणार आहोत. कारण 30 सप्टेंबर पूर्वी संच मान्यतेच्या अगोदर आपल्याला आपला ड्रॉपबॉक्स रिकामा करायचा आहे. आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करूया. न्यू टॅब UDAS+ HDMS, त्यानंतर येणारा पहिला टॅब, त्यामध्ये आपलं राज्य ड्रॉप डाऊन मेनू मधून निवडूया. गो या बटनावर क्लिक करूया. आपल्या शाळेचा UDAS कोड आणि पासवर्ड टाकूया. त्यानंतर येणारा कॅप्चा टाकूया. लॉगिन या बटनावरती क्लिक करूया. अकॅडमिक इयर 2025-26 निवडूया. लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट मधून ड्रॉपबॉक्स स्टुडंट ही टॅब निवडूया. त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील ड्रॉपबॉक्स मध्ये असणारे विद्यार्थी दिसतील. खूप प्रयत्न करूनही असे विद्यार्थी जर घेतले नसतील तर त्याच्या अपडेट ड्रॉपबॉक्स स्टेटस, डू यू वॉन्ट टू चेंज द ड्रॉपबॉक्स स्टेटस या बॉक्सवरती क्लिक करूया. सब्जेक्ट स्टेटस याच्यामध्ये डिलीटेड हा पहिला ऑप्शन येतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर रिमार्क मध्ये जर विद्यार्थ्याची दोनदा एंट्री झाली असेल तर डुप्लिकेट एंट्री, जर चुकीची नोंद झाली असेल तर रॉंग एंट्री, आणि जर विद्यार्थी मरण पावला असेल तर ड्यू टू डेथ असे ऑप्शन येतात. यापैकी एखादा ऑप्शन निवडून आपण त्याला ड्रॉपबॉक्स मध्ये त्याचा स्टेटस बदलू शकतो. दुसरा पर्याय येतो मार्क्ड ड्रॉपआउट. रिमार्क मध्ये अदर रिझन्स, इकॉनॉमिक रिझन्स, एम्प्लॉयमेंट, स्टुडंट अब्सेंट सिन्स मेनी डेज, ऑर्फन, ट्रान्सपोर्टेशन डिफिकल्टीज या कारणास्तव आपल्याला विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये टाकायचो. म्हणजे आर्थिक कारण, तो कर्मचारी आहे का, विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून गैरहजर आहे का, विद्यार्थी अनाथ आहे का, किंवा त्याचे शाळेपर्यंत येण्यासाठी वाहतुकीची सोय नाही का, यापैकी एखादं कारण निवडून आपण त्याला ड्रॉपबॉक्स मध्ये टाकू शकतो. तिसरं स्टेटस आहे ड्यू टू प्रोग्रेस इन TC. याच्यावरती क्लिक केल्यानंतर रिमार्क ऍक्टिव्ह फॉर इम्पोर्ट, स्टेटस नॉट नोन, म्हणजे जर विद्यार्थी दाखला घेऊन गेला असेल तर हे आपल्याला ड्रॉपबॉक्स मध्ये टाकता येतो. त्यानंतरचं चौथं कारण आहे मूव्ड टू अदर मोड ऑफ स्टडी. याच्यावरती क्लिक केल्यानंतर रिमार्क गॉन फॉर स्टडी इन ओपन स्कूलिंग अनरेकग्नाइज्ड स्कूल, म्हणजे मुक्त शाळा किंवा अनधिकृत शाळा याच्यामध्ये विद्यार्थी जर गेला असेल आपल्याकडून तर त्यासाठी हा पर्याय वापरता येतो. त्यानंतर मायग्रेटेड टू अदर रिजन ह्याला क्लिक केल्यानंतर रिमार्क मध्ये स्टडिंग इन अदर स्कूल इन सेम ब्लॉक, म्हणजे तालुक्यातील इतर शाळेत जर विद्यार्थी शिक्षणासाठी गेला असेल
आणि समोरची शाळा जर प्रतिसाद देत नसेल तर या ठिकाणी क्लिक करून आपल्याला त्याला इनॅक्टिव्ह करायचं आहे. मायग्रेटेड टू अदर ब्लॉक डिस्ट्रिक्ट, आपला तालुका सोडून इतर तालुक्यात किंवा इतर जिल्ह्यात गेला असेल आणि समोरची शाळा प्रतिसाद देत नसेल तर हा पर्याय निवडायचा आहे. मायग्रेटेड टू अदर स्टेट, म्हणजे आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात गेला असेल तर हा पर्याय निवडायचा आहे. मायग्रेटेड टू अदर कंट्री, आपला देश सोडून इतर देशात जर गेला असेल तर हा पर्याय निवडायचा आहे. आता हा माझा विद्यार्थी मायग्रेटेड टू अदर डिस्ट्रिक्ट असल्यामुळे मी तो पर्याय निवडत आहे आणि त्याला अपडेट करत आहे. त्यानंतर आपल्या समोर असा मेसेज येईल, आर यू श्युअर, डू यू वॉन्ट टू अपडेट द ड्रॉपबॉक्स स्टेटस फॉर द स्टुडंट. यस, कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्या समोर स्टुडंट ड्रॉपबॉक्स स्टेटस हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आहे. त्यावर ओके हा क्लिक करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्याचं स्टेटस बदलायचं आहे. आता या विद्यार्थ्याचं पूर्वीचं जे स्टेटस होतं लेफ्ट विथ TC हे बदललेलं आहे आणि ते मायग्रेटेड टू अदर रिजन, मायग्रेटेड टू अदर ब्लॉक डिस्ट्रिक्ट असं आलेलं आहे. आता लगेचच हा विद्यार्थी आपल्याला ड्रॉपबॉक्समधून हटवलेला दिसणार नाही, तर सदर विद्यार्थी हटवण्यासाठी 12 तासाचा कालावधी लागेल. 12 तासानंतर आपण जर या ठिकाणी येऊन चेक केलं तर हा विद्यार्थी आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये दिसणार नाही. अशा पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.